अहो, हे काय? तुम्ही एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मला घेऊन आला आहात? लोक काय म्हणतील? म्हातारे झाले आहेत तरी हौस काही फिटत नाही. अगं सुरेखा, आज आपल्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे. मग त्या आनंदात मी तुझ्यासाठी एवढे तरी करूच शकतो ना. तरुणपणी तुला काही हौसमौज करता आली नाही. माझ्या आईवडिलांच्या आजारपणामध्ये खूप पैसे खर्च झाले, पण त्यातून आज जे काही थोडेफार वाचवू शकलो त्यामधून तुला हा छोटासा आनंद तर देऊ शकतो ना. सुरेखा, आता जरी मी रिटायर्ड झालो असलो तरी आपला मुलगा राजेश मोठा झाला आहे, चांगला कमावता आहे. मग आता आपल्याला कसली काळजी? तू बघशील, आता आपले म्हातारपण अगदी आरामात जाईल. शंकररावांनी आपल्या पत्नीला सरप्राईज देण्यासाठी एक केक ऑर्डर केला आणि केक कट केल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटर्सना केक खायला दिला आणि म्हणाले, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांचे बोलणे ऐकून सुरेखाताई लाजल्या आणि म्हणाल्या, अहो, हे सर्व काय आहे? आता खूप झाले. चला, आता आपण घरी जाऊया. तेव्हा शंकरराव आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन एका रिक्षात बसून घरी निघून गेले. पण घरी गेल्यानंतर त्यांनी जे काही पाहिले त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी पाहिले की त्यांच्या घराचा दरवाजा उघडा आहे आणि लाईटसुद्धा चालू होत्या. त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हते. त्यांचा मुलगासुद्धा शहराबाहेर गेला होता. शंकररावांनी पाहिले की त्यांच्या घरामध्ये 2-4 माणसे आहेत. सुरेखाताई घाबरून म्हणाल्या, कोण आहात तुम्ही आणि आमच्या घरामध्ये अशा प्रकारे का घुसला आहात? पटकन बाहेर निघा, नाहीतर मी पोलिसांना बोलावेन. त्या 4 माणसांपैकी एकजण म्हणाला, शुभम दादा, इकडे या. कोण आले आहे बघा, असा आवाज दिला. तेव्हा शुभम तिथे आला आणि म्हणाला, काय झाले? कसला गोंधळ सुरू आहे? शंकरराव म्हणाले, मी विचारतोय तुम्ही सर्वजण माझ्या घरात काय करत आहात? तेव्हा तो शुभम नावाचा माणूस म्हणाला, काका, हे तुमचे घर नाही तर माझे आहे. ही बघा, ह्या घराची कागदपत्र आणि यावर घर मालकाने सही केली आहे आणि हे घर आम्हाला विकले आहे. शंकरराव घाबरून म्हणाले, मी या घराचा मालक आहे आणि मी कधी तुम्हाला हे घर विकले? तुम्ही खोटे का बोलत आहात? आणि हे सर्व काय चालले आहे माझ्या घरामध्ये? शुभम म्हणाला, तुमच्या मुलाने हे घर मला विकले आहे आणि तुम्ही पाहू शकता घराच्या कागदपत्रांवर त्याच्याही सह्या आहेत. मी त्याला ह्या घराचे 50 लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे आता तुम्ही ह्या घरातून निघा. असे बोलून त्याने शंकररावांना घराबाहेर काढले. शंकरराव आणि सुरेखाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, देवा, हे काय चालले आहे? मला फसवून माझे हे घर विकून राजेश निघून गेला. तो असे कसे करू शकतो? शंकरराव शुभमला हात जोडून म्हणाले, हे बघ मुला, आम्ही ह्यावेळी कुठे जायचे? तू आम्हाला ह्या घरातील एका खोलीमध्ये राहू देत. त्या बदल्यात आम्ही काहीही कामे करू. रात्रही खूप झाली आहे, त्यामुळे आम्हाला कृपा करून इथेच राहू देत. शुभम म्हणाला, मी काही इथे वृद्धाश्रम खोलले आहे का? म्हणून तुमच्यासारख्यांना इथे फुकटात राहायला देऊ? हे पहा, मला सुद्धा कुटुंब आहे. त्यामुळे तुम्ही दोघे आत्ताच्या आत्ता इथून निघा. आणि हो, तुमच्या मुलाने तुमच्यासोबत जे काही केले आहे त्याच्याशी मला काही देणे घेणे नाही. तुमचे जे काही सामान असेल, म्हणजे तुमचे कपडे वगैरे ते घ्या आणि माझे घर रिकामे करा. एवढे बोलून तो घरातील सामान बाहेर फेकायला लागला. शंकररावांनी आतमध्ये जाऊन आपली तिजोरी उघडली तर तिजोरी संपूर्ण रिकामी होती. कॅश किंवा दागदागिने काहीही नव्हते. रिकामी तिजोरी पाहून शंकरराव घाबरून म्हणाले, सुरेखा, अगं, आपण रस्त्यावर आलो आहोत. हे कसले दिवस दाखवले आहेत आपल्या मुलाने? तो तर आपल्याला लुटून पळून गेला. राजेशने आपला मुलगा असल्याचे कर्तव्य चांगले निभावले आहे. त्याने आपल्याला कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे ठेवले नाही. सुरेखाताईही रडत म्हणाल्या, का केली असेल त्याने आपली फसवणूक? दोघांनी आपापले कपडे बॅगेत भरले आणि बॅग उचलून अंगणात येऊन बसले आणि विचारात पडले की आता कुठे जायचे. रात्र खूप झाली होती, त्यामुळे दोघेही तिथेच अंगणातल्या ओट्यावर बसले. त्यांना वाटले की सकाळ झाल्यानंतर या घरमालकाला आमच्यावर दया येईल आणि तो आम्हाला आमच्या घरामध्ये राहू देईल. पण त्या माणसाने त्यांना तिथून हाकलवून लावले. त्यामुळे त्यांच्यासमोर आता आपण कुठे जायचे हा खूप मोठा प्रश्न उभा होता. सुरेखाताई म्हणाल्या, ह्या शहरामध्ये आपले ओळखीचे असे कोणीच नाही जेणेकरून त्यांची आपल्याला मदत मिळू शकली असती.
तेव्हा शंकरराव म्हणाले, सुरेखा, ह्या शहरामध्ये माझा फक्त एक महेश नावाचा जवळचा मित्र राहतो. तोच आपल्याला या अडचणीच्या वेळेस मदतीला येईल. चल, आपण त्याच्या घरी जाऊया. शंकरराव आणि सुरेखाताई आपल्या मित्राच्या म्हणजे महेशरावांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा वाजवला. तेव्हा महेशरावांच्या मुलाने आकाशने दरवाजा उघडला आणि म्हणाला, कोण हवे आहे तुम्हाला? कोणाला भेटायचे आहे? शंकरराव म्हणाले, आम्हाला महेश जाधव यांना भेटायचे आहे. ते कुठे आहेत? तेव्हा आकाश म्हणाला, काका, महेश जाधव माझे बाबा आहेत, पण आता ते ह्या जगामध्ये नाहीत. हे ऐकताच शंकररावांना धक्का बसला आणि ते खूप रडू लागले. तेव्हा आकाशने त्यांना घरामध्ये बोलावले. तेव्हा महेशरावांच्या भिंतीवर लावलेला फोटो पाहून शंकरराव रडत म्हणाले, हे काय महेश, तू सुद्धा निघून गेलास? तू म्हणत होतास की जेव्हा केव्हा तुला माझी मदत लागेल तेव्हा मी नेहमी तुझ्यासोबत असेन. पण हे काय, तू तर आमच्यापासून खूप दूर निघून गेलास. शंकररावांनी मित्राच्या फोटोला नमस्कार केला आणि ते तिथून जायला निघाले. तेव्हा आकाश म्हणाला, काका, तुम्हाला काही अडचण आहे का? शंकरराव म्हणाले, नाही बाळा, असे काही नाही. असे बोलून ते जाऊ लागले. तेव्हा आकाश म्हणाला, काका, मला तुम्ही तुमच्या मुलाप्रमाणे समजा. बाबा नाहीत म्हणून काय झाले? त्यांचा मुलगा तर आहे ना. निसंकोचपणे सांगा काय झाले आहे. त्याचे बोलणे ऐकून शंकररावांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, बेटा, मी इथे महेशकडे काही मदत मागायला आलो होतो. माझ्या मुलाने माझा विश्वासघात करून घर विकले, त्यामुळे आम्ही बेघर झालो आहोत. विचार केला, महेश काही आम्हाला मदत करेल, पण आता तोच ह्या जगात नाही. आकाश म्हणाला, बाबा नाहीत म्हणून काय झाले? मी आहे ना, मी तुमची शक्य तितकी मदत करेन. तुम्ही ह्याला तुमचेच घर समजा. तुमची दुसरीकडे सोय होईपर्यंत तुम्ही ह्या घरात राहू शकता आणि तुम्हाला इथे कोणताच त्रास होणार नाही. शंकरराव म्हणाले, माझ्या पोटचा मुलगा परका निघाला आणि तू ज्याप्रमाणे आपलेपणाने बोलतोस हेच खूप आहे. आम्हाला फक्त राहण्यासाठी छप्पर मिळावे, बाकी मी माझ्या रोजीरोटीचा व्यवस्था करेन. आकाश म्हणाला, हे काय काका, एकीकडे तुम्ही मला मुलगा मानता आणि दुसरीकडे तुम्ही मला परकेही करता. मागे गेस्ट रूम आहे, रिकामी आहे, तिथे तुम्ही राहू शकता. शंकरराव आणि सुरेखाताई आपले सर्व सामान घेऊन गेस्ट रूममध्ये गेले. आकाश म्हणाला, काका, जोपर्यंत तुम्हाला नोकरी मिळत नाही किंवा तुम्ही दुसरे एखादे काम शोधत नाही, तुम्ही इथे राहू शकता. तसेही इतक्या उतारवयात कोणी काम करते का? म्हातारपणात तर मुलाचे कर्तव्य असते की त्याने आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. काका, तुम्ही ह्या घराला तुमचे घर समजा. आता चला, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. काका, मला तुमच्यात माझ्या वडिलांची प्रतिमा दिसते. मला असे वाटते की मी माझ्या गमावलेल्या वडिलांना पुन्हा परत मिळवले आहे. आता चला ना काका आणि काकू, 4 घास खाऊन घ्या. तुम्हाला भूक लागली असेल ना? शंकरराव म्हणाले, बाळा, तू म्हणतोस तर आम्ही जेवतो, पण खरं सांगू का, माझी तहान भूक हरवली आहे. आकाश म्हणाला, मी समजू शकतो काका, तुम्हाला काय वाटत असेल. तुमच्या मुलाने तुम्हाला जो घाव दिला आहे तो इतक्यात लगेच भरून येऊ शकणार नाही. असे बोलून तो आतल्या खोलीत गेला आणि म्हणाला, उषा, अगं, आपल्याकडे बाबांचे खूप जवळचे मित्र आले आहेत. तू पटकन काका आणि काकूंना जेवायला वाढ. तेव्हा उषा म्हणाली, अहो, तुम्ही पण ना कोणत्याही भिकाऱ्यांना आपल्या घरी बोलावून घेता. इथे मला आपल्यासाठी जेवण बनवायला नको वाटते आणि आता काय ह्या 2 म्हाताऱ्यांसाठी स्वयंपाक बनवू? मी काय घरामध्ये अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम उघडले आहे का, जो कोणी येईल त्याला स्वयंपाक बनवून खाऊ घालायला? बायकोचे बोलणे ऐकून आकाश म्हणाला, उषा, तुला काही लाज वाटते की नाही? ते माझ्या बाबांचे मित्र आहेत. उषा म्हणाली, अहो, पण आपण यांना कधी पाहिले नाही आणि तसेही आपण ह्या आधी इथे राहतही नव्हतो. आता 6 महिन्यांपूर्वीच इथे शिफ्ट झाला आहोत. मग तो माणूस बाबांचा मित्रच आहे हे कशावरून? आकाश म्हणाला, अगं काका, खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यांच्या मुलाने त्यांना फसवून घर विकले आहे आणि आता तो कुठेतरी गायब झाला आहे. मला तर हा विचार करूनच भीती वाटते आहे. उषा म्हणाली, तुम्हाला तर कोणीही मूर्ख बनवू शकते. कोणी काहीही खोटे सांगितले की तुम्हीच लगेचच त्यांच्यावर विश्वास ठेवता. हे पहा, मी यांचा स्वयंपाक बनवणार नाही. तुम्ही कधी 1 चमचा तरी इकडचा तिकडे उचलून ठेवता का?
आणि मला मात्र उगाच कोणाचाही स्वयंपाक बनवण्याची ऑर्डर देत आहात. मी घाण्याला जुंपलेला बैल वगैरे वाटते की काय तुम्हाला? काय गरज होती तुम्हाला श्रावणबाळ बनण्याची? आता तर कुठे त्या म्हाताऱ्यापासून आपली सुटका झाली, तोवर तुम्ही या 2 म्हाताऱ्यांना घरी बोलावले आहे." उषाचे बोलणे ऐकून आकाशने तिच्या कानशिलात ठेवून दिली. उषा एवढ्या मोठ्याने बोलत होती की बाहेर बसलेल्या शंकररावांना आणि त्यांच्या पत्नीला तिचे बोलणे स्पष्ट ऐकायला जात होते. त्यामुळे ते काहीही न बोलता तिथून गुपचूप निघून गेले. त्यानंतर आकाश गेस्ट रूममध्ये गेला आणि त्याने पाहिले तर शंकरराव तिथे नव्हते. आकाश बाहेर धावत गेला आणि मोठ्याने आवाज देऊ लागला, "काका, 1 मिनिट थांबा, माझे जरा ऐकून घ्या." शंकरराव आणि सुरेखाताई थांबल्यानंतर आकाशने त्यांचे पाय धरले आणि म्हणाला, "मला माफ करा. मी माझ्या बायकोच्या वतीने तुमची माफी मागतो. पण मला तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे. काका, माझ्या मित्राचे एक कपड्याचे दुकान आहे. मी त्याच्याशी तुमच्या नोकरीसाठी बोलतो. मग जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिथे नोकरी करू शकता. तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही होईल आणि तुम्ही भाड्याने घर घेऊन राहू शकता." शंकरराव म्हणाले, "ठीक आहे बाळा. जर तू हे काम मिळवून दिलेस तर तुझे खूप उपकार होतील." त्यानंतर आकाश त्याच्या मित्राला बोलतो आणि शंकररावांना काम मिळते. आकाश म्हणाला, "काका, पण ते दुकान शहरापासून काहीसे दूर आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना?" शंकरराव म्हणाले, "नाही बाळा, सध्या मला कामाची गरज आहे." त्यानंतर आकाशने त्यांना मित्राच्या दुकानाचा पत्ता दिला आणि मग तिथे गेल्यानंतर शंकररावांना कपड्यांच्या दुकानामध्ये काम मिळाले. ते खूप मेहनतीने आणि इमानदारीने काम करून ग्राहकांचे मन जिंकायचे. जो कोणी कपडे खरेदी करायला यायचा तेव्हा ते कस्टमरसोबत खूप आपुलकीने बोलायचे. त्यांची बोलण्याची पद्धत एवढी चांगली होती की कस्टमर त्यांच्यावर इम्प्रेस व्हायचे आणि मग लगेच कपडे विकले जायचे. आणि असे का होऊ नये? शंकरराव हे तरुणपणी चांगले शिक्षक होते आणि ते मुलांना इतक्या प्रेमाने समजावून सांगायचे की त्यांना सर्व काही लवकर समजायचे. आज त्यांची ही कला व्यवसायातही चमत्कार करत होती. दुकानाची विक्री वाढू लागली. दुकानाचा मालक माधव त्यांच्यावर खूप खुश होता. तिकडे सुरेखाताई भाड्याच्या घरामध्ये राहायच्या. घरातील कामे अगदी व्यवस्थित करायच्या आणि जेव्हा शंकररावांना डबा देण्यासाठी दुकानावर यायच्या तेव्हा त्यासुद्धा आपल्या पतीला त्यांच्या कामात मदत करायच्या. शंकररावांचे आयुष्याची गाडी पुन्हा एकदा रुळावर आली. असेच दिवस सरत होते. एके दिवशी खूप मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे दुकानाबाहेर लावलेले कपडे काढण्यासाठी शंकरराव गेले असता त्यांचा पाय घसरला आणि त्या पायऱ्यांवरून खाली पडले. त्यांना खूप मोठी जखम झाली आणि त्यांच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले. दुकानातील एका सहकाऱ्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. माधवने सुरेखाताईंना फोन करून कळवले. तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि त्यांनी जे काही थोडेफार पैसे साठवले होते ते सर्व पैसे शंकररावांच्या उपचारांवर खर्च झाले. त्यामुळे आता दोघे अन्नालाही महाग झाले. मागचेच दिवस पुढे आले. त्यामुळे सुरेखाताई खूप रडू लागल्या. त्या मनातल्या मनात म्हणाल्या, "देवा, हे कसले संकट आमच्यावर ओढावले. आम्ही असे कोणते पाप केले होते जे ह्या जन्मामध्ये आम्हाला भोगावे लागत आहे. आम्ही दोघे कसे तरी जगत होतो, पण तेही तुला पाहवले नाही." तेवढ्यात कोणीतरी त्यांचा दरवाजा वाजवला. सुरेखाताईंनी दरवाजा उघडला तर समोर घर मालक उभा होता. तो म्हणाला, "सुरेखाताई, तुमचे 2 महिन्याचे भाडे थकले आहे. आजच्या आज मला भाड्याचे पैसे द्या." सुरेखाताई म्हणाल्या, "मालक, आम्हाला काही दिवसांची मुदत द्या. ह्यांच्या आजारपणामध्ये सर्व पैसे खर्च झाले." पण घर मालक म्हणाला, "जर तुम्ही 2 दिवसांमध्ये भाडे दिले नाही तर आम्ही तुमचे सामान घराबाहेर फेकून देऊ." अंथरुणावर पडलेले शंकरराव आयुष्याला कंटाळले होते. ते रडायचे कारण त्यांना वाटत होते की बिचारी सुरेखा एकटीच काय काय सांभाळणार. त्यांना कोणाचा आधार नव्हता. त्यामुळे सुरेखाताईंनी माधवच्या दुकानात काम करण्याचा विचार केला आणि त्या आपल्या पतीचे सर्व काम करून त्यांचा स्वयंपाक बनवून त्यांना भरवून जायच्या आणि दुकानामध्ये दिवसभर काम करायच्या. घरी आल्यानंतर त्या पुन्हा स्वयंपाकाला लागायच्या. घर आणि दुकानातील काम दोन्ही सांभाळता सांभाळता त्यांची दमछाक व्हायची. पण त्यांनी चेहऱ्यावरून त्यांना होणारी ओढाताण कधीच दाखवले नाही. कारण त्यांना कमजोर झालेले पाहून शंकरराव दुःखी होतील असे त्यांना वाटायचे. कधी कधी त्या आपल्या नशिबाला दोष द्यायच्या की देवा,
असा मुलगा देण्याऐवजी मला मूलच झाले नसते तर खूप बरे झाले असते. इथे आम्ही दोघे आमचे आयुष्य कसे जगत आहोत हे आम्हालाच ठाऊक आहे. मुलाला तर आमचे काही देणे घेणे नाही. आज घरमालक पुन्हा घर भाडे मागायला आला तेव्हा सुरेखाताईंनी दुकान मालकाकडून काही पैशांची मदत मागितली आणि घरमालकाला भाड्याचे पैसे दिले. एके दिवशी सुरेखाताई दुकानातील कारागिरांना डिझाईन सांगत होत्या तेव्हा कस्टमरला त्यांच्या डिझाईन्स खूप आवडल्या. सुरेखाताई फारशा शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांना शिवणकाम, भरतकाम, कपडे डिझाईन करण्याची खूप आवड होती. त्यांना डिझायनिंगचे जे काही ज्ञान होते ते त्यांनी तिथल्या कारागिरांना द्यायला सुरुवात केली आणि त्या सांगतील त्या प्रकारे कारागीर कपडे बनवू लागले. त्यांच्या डिझाईन्स कस्टमरला आवडू लागल्या आणि त्यांच्या दुकानातील तयार झालेले कपडे बाहेरसुद्धा जास्त प्रमाणात विकले जाऊ लागले. आता माधवला दुकानामध्ये मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट मिळू लागले आणि त्याला हे सर्व पाहून खूप आनंद झाला. हळूहळू त्याने आपले कपडे ऑनलाईन विकायला सुरुवात केली. मालकाने त्यासाठी एका मुलाला कामावर ठेवले जो घरोघरी जाऊन कपडे डिलिव्हर करायचा. माधव गारमेंट्सचे कपडे दुसऱ्या शहरामध्ये सुद्धा विकायला लागले आणि माधव आपल्या दुकानाची प्रगती पाहून खूप खुश झाला. इतक्या कमी वेळात एका छोट्याशा दुकानाचे रूपांतर मोठ्या शोरूममध्ये कसे झाले हे माधवला सुद्धा समजले नाही. माधवने सुरेखाताईंचा पगार डबल केला. तिकडे शंकरराव सुद्धा आता आपल्या पायावर उभे राहू शकत होते. ते चालू फिरू शकत होते. एके दिवशी दुकानामध्ये लग्नाचे कपडे बनवण्याची ऑर्डर आली. एकाच घरातील सर्व सदस्य त्यांच्या दुकानात कपड्यांची ऑर्डर देऊन गेले होते आणि कपडे वेळेत देण्यासही सांगितले. नवरी मुलीसाठी लेहेंगा आणि नवऱ्या मुलासाठी शेरवानी आणि इतर माणसांसाठी डिझायनर साड्यांची ऑर्डर दिली गेली. सर्व कामे वेळात झाली होती आणि सर्वांच्या कपड्यांची डिलिव्हरीसुद्धा झाली होती. फक्त नवऱ्या मुलाचे कपडे देणे बाकी होते, कारण त्या दिवशी डिलिव्हरी बॉय वेळेत येऊ शकला नाही, कारण त्याची आई आजारी होती. त्यामुळे दुकानाचा मालक माधव विचारात पडला की आता नवऱ्या मुलाचे कपडे डिलिव्हर कसे करायचे. त्याच्या दुकानातील सर्व स्टाफ मेंबरसुद्धा घरी निघून गेले होते. दुकानाजवळ शंकरराव आणि सुरेखाताईंचे घर होते. त्यामुळे माधवने शंकररावांना फोन करून बोलावून घेतले आणि सांगितले की ह्या पत्त्यावर नवऱ्या मुलाचे कपडे पोहोचवा. आज डिलिव्हरी बॉय येऊ शकला नाही. शंकरराव म्हणाले, हो, नक्की पोहोचवेन. त्यामुळे शंकरराव पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय बनून लग्न मंडपात पोहोचले. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते मनात म्हणाले, हे कोणाचे लग्न आहे? मी चुकीच्या पत्त्यावर तर आलो नाही ना? पण पत्ता तर हाच होता. समोर त्यांचा मुलगा राजेश उभा होता. अशा प्रकारे मुलाची भेट होईल याची कल्पना त्यांनी कधीच केली नव्हती. राजेश तिथे काम करणाऱ्या माणसांवर एखाद्या जनावराप्रमाणे ओरडत होता. अजूनही माझी शेरवानी मिळालेली नाही. तुम्हाला ठाऊक आहे ना मी कोणाचा जावई होणार आहे? मी जर त्यांच्याकडे तुमची तक्रार केली तर ते तुम्हाला कामावरून काढून टाकतील. एक नौकर म्हणाला, नाही नाही साहेब, ते काय आहे ना, आम्ही आताच त्या दुकानात फोन लावला. त्यांनी तुमचे कपडे एका माणसासोबत पाठवले आहेत. तुमची शेरवानी येतच असेल. तुम्ही साहेबांकडे आमची तक्रार करू नका. असे बोलून त्या नोकराने त्याचे पाय धरले तर राजेशने त्याला लाथाडले. तो म्हणाला, निघ इथून आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. माझा मूड खराब करू नकोस. राजेशकडे पाहून शंकरराव मनात म्हणाले, हा नालायक आता कोणत्या मुलीचे आयुष्य बर्बाद करायला निघाला आहे कोणास ठाऊक. ह्या आधी तर स्वतःच्या आईवडिलांना फसवले, त्यांना रस्त्यावर आणले. कोणास ठाऊक आता कोणाला फसवत आहे. असो, आता मी त्याचे कपडे घेऊन आलो आहेच तर त्याला देतो असा विचार करून ते आपल्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, राजेश, हे घे तुझे कपडे. आपल्या वडिलांना समोर पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, तुम्हाला कोणी बोलावले आहे माझ्या लग्नाला? इथे भिकारी म्हणून आला आहात का? हे पहा, निघा इथून. जर साहेबांना म्हणजे माझ्या सासऱ्याला ठाऊक झाले की मी तुमच्यासारख्या भिकाऱ्याचा मुलगा आहे जो घरोघरी जाऊन लोकांचे कपडे पोहोचवण्याचे काम करतो, तर ते त्याच्या मुलीचे माझ्याशी लग्न लावून देणार नाहीत. आणि यापुढे मला तुमचे तोंड अजिबात दाखवू नका. आणि आता आला आहातच तर एक काम करा, मला ही शेरवानी घाला. शंकरराव आपल्या मुलाला शेरवानी घालतात. तो म्हणाला, फिटिंग तर बरोबर आहे. आणि ऐक म्हाताऱ्या, तिथे माझे बूट आहेत ते सुद्धा माझ्या पायात घाल. त्याचे बोलणे ऐकून शंकरराव त्याच्याकडे पाहतच राहिले. राजेश म्हणाला, आता माझ्याकडे तोंड घेऊन काय बघत आहेस म्हाताऱ्या? मी तुझा मुलगा नाही.
तुझ्यासारख्या भिकारी वडिलांचा तर मी त्याच दिवशी त्याग केला, हे तुला माझ्या वागण्यातून समजलेच असेल. यावर शंकरराव म्हणाले, तू माझ्या घराला गहाण ठेवून सांगितले होतेस की तुला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे आणि तू माझे घर चक्क विकून टाकलेस. राजेश म्हणाला, म्हाताऱ्या, मला तुझ्यासारखे गरिबीत आयुष्य जगायचे नव्हते. जर मी काम न करता, कोणतेही कष्ट न करता श्रीमंत बनू शकतो तर मी नोकरी किंवा बिझनेस का करायचा. शंकरराव हे तरुण वयात प्रायमरी शाळेचे शिक्षक होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप कष्ट केले होते. ते जे काही थोडेफार कमवायचे ते वृद्ध वडिलांच्या आजारावर खर्च व्हायचे. कसे तरी त्यांनी आपल्या आयुष्याच्या गाडीला ओढत पुढे नेले. राजेश लहानपणापासूनच लालची, धोकेबाज प्रवृत्तीचा माणूस होता. त्याला कमी वेळामध्ये शॉर्टकट वापरून श्रीमंत व्हायचे होते आणि श्रीमंत व्हायच्या नादामध्ये तो चुकीच्या संगतीला लागला आणि चोरी करणे, लबाडी, फसवणूक करणे ही त्याची सवय झाली आणि त्यामुळेच एके दिवशी त्याने आपल्या वडिलांना घराची कागदपत्रे मागितली. तो म्हणाला, बाबा, मला एक बिझनेस सुरू करायचा आहे. त्यासाठी खूप पैसे लागतील. त्यामुळे मी असा विचार करतोय की आपले हे घर गहाण ठेवून बँकेकडून लोन घ्यावे. शंकरराव काही घर गहाण ठेवायला तयार होत नव्हते. पण सुरेखाताई त्यांना म्हणाल्या, आपल्या मुलाला त्याचा बिझनेस सुरू करायचा आहे तर तुम्ही त्याला मदत करा. शेवटी हे सर्व त्याचेच आहे आणि माझी खात्री आहे तो लवकरात लवकर गहाण ठेवलेले घर सोडवेल. राजेश म्हणाला, बाबा, तुम्ही या कागदपत्रांवर सह्या करा. तेव्हा शंकरराव यांनी इच्छा नसताना देखील कागदपत्रांवर सह्या केल्या. पण तेव्हा राजेशने गुपचूप घर विकून टाकले आणि सर्व पैसे घेऊन तो पळून गेला. पण नशिबानेही त्याच्यासोबत तेच केले ते ज्याने आपल्या वडिलांसोबत केले होते. त्याने वडिलांना फसवले होते आणि त्याचे मित्रसुद्धा त्याच्याप्रमाणे चोर होते. त्यामुळे त्याचे मित्र पैसे घेऊन फरार झाले, कारण राजेशने अनेकदा त्यांचेही पैसे चोरले होते. त्यामुळे आता राजेशच्या पुन्हा घरी जाण्याला काहीही अर्थ नव्हता, कारण त्याच्यामुळेच आधीच दिवाळ निघाले होते. राजेशने त्यांना बर्बाद केले होते. त्यामुळे तो एका नवीन शिकारीला फसवण्याच्या नादी लागला. तो शहरातील एका कंपनीमध्ये नोकरी करत होता आणि त्या कंपनीच्या मालकाच्या मुलीला म्हणजे नेहाला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते आणि आज त्याच मुलीबरोबर त्याचे लग्न होणार होते. राजेश त्याच्या वडिलांना मोठ्या आवाजात म्हणाला, हे बूट माझ्या पायात घाला. जेव्हा शंकरराव त्याला बूट घालू लागले तेव्हा राजेशने जाणून बुजून बुटावर कॉफी सांडली आणि म्हणाला, म्हाताऱ्या, तुला दिसत नाही का तू माझे बूट किती घाण केले आहेस. तिकडे तो एक कपडा पडला आहे, तू उचलून माझे बूट साफ कर. शंकरराव आपल्या मुलाच्या नालायकपणा सहन करत होते, कारण त्यांना लग्नामध्ये गोंधळ करायचा नव्हता. बूट साफ करण्यासाठी कपडे घ्यायला ते गेले. तिकडे सुरेखाताई विचार करत होत्या की बरीच रात्र झाली पण हे अजूनही आले नाहीत. त्यामुळे त्या पटकन दुकानावर पोहोचल्या. तेव्हा माधवने सांगितले की ते नवऱ्या मुलाचे कपडे देण्यासाठी गेले आहेत. सुरेखाताईंनी माधवकडून पत्ता घेतला आणि त्या तिथे पोहोचल्या, कारण लग्नस्थळ त्यांच्या घराजवळच होते. जेव्हा सुरेखाताई तिथे पोहोचल्या तेव्हा त्यांनी राजेशला पाहिले. नवरा मुलगा दुसरा कोणी नसून त्यांचा मुलगा होता. त्यामुळे त्या त्याच्याकडे एकटक पाहू लागल्या. आपल्या मुलाला नवरदेवाच्या वेशात पाहून विचार करायला लागल्या की यासाठी शंकरराव घरी आले नसतील का. त्या आपल्या पतीजवळ गेल्या आणि म्हणाल्या, हे सर्व काय चालले आहे. मला तर काहीही समजत नाही आहे आणि तुम्ही इथे का थांबलात. अहो, मी तुमच्याशी बोलते आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नासाठीही थांबला आहात का. शंकरराव म्हणाले, मी त्या मूर्ख मुलाच्या लग्नासाठी थांबलो नाही, तर ज्या मुलीबरोबर तो लग्न करतोय तिचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये असे मला वाटते. आता तू बघ मी काय करतो. इकडे नेहा सप्तपदी घेण्यासाठी मंडपामध्ये पोहोचली होती. जसजसे फेरे सुरू झाले शंकररावांनी कॅमेरामॅनला इशारा केला, जो व्हिडिओ बनवत होता. शंकरराव आणि राजेशच्या मध्ये जे काही बोलणे झाले होते ते कॅमेरामॅनने सर्व शूट केले होते आणि राजेशचा सर्व खरेपणा सर्वांसमोर आला होता. राजेश आणि शंकररावांचा व्हिडिओ प्रोजेक्टरवर दाखवून सुरू झाले, ज्यामध्ये राजेश कबूल करत होता की कसे त्याने नेहाला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून तिला फसवले आणि खरे तर त्याची नेहाबरोबर लग्न करण्याची काही एक इच्छा नव्हती. तो म्हणत होता, माझे नेहावर अजिबात प्रेम नाही, कारण ती मला आवडत नाही. अशा काळीवर कोणाचे प्रेम असेल. मी फक्त यासाठी तिच्याशी लग्न करणार आहे जेणेकरून लग्नानंतर तिची प्रॉपर्टी हडप करता येईल. प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून तिला सोडून देऊन इथून पळून जाणार आहे.
तो म्हणाला, बाबा, नेहा माझ्या बॉसची एकुलती एक मुलगी आहे आणि कंपनीची अर्धी मालकीण आहे. जेव्हा नेहाला हे ठाऊक झाले की राजेश फक्त तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक करतोय, सप्तपदी पूर्ण होण्याआधीच नेहाने गळ्यातील हार फेकून दिला आणि राजेशच्या कानशिलात लगावली. ती ज्वालामुखीप्रमाणे धगधगत होती. राजेश म्हणाला, नेहा, हे सर्व खोटे आहे. हा म्हातारा माझा वडील नाही, तो खोटे बोलतोय. तेव्हा हजर असलेले सर्व पाहुणे मंडळी त्याला खूप वाईट बोलू लागले. हे सर्व पाहून राजेशला घाम फुटला. शंकरराव पुढे येऊन नेहाला म्हणाले, बाळा, मी फेरे होण्याआधीच तुझ्या खोलीमध्ये आलो होतो जेणेकरून मी तुला सर्व सत्य सांगू शकेन की हा नालायक मुलगा किती खालच्या पातळीला गेला आहे. अगं, याने आपल्या सख्ख्या आईवडिलांना सोडले नाही, त्यांना रस्त्यावर आणले. मग तू कोण आहेस? त्याच्यासाठी नाते नाही तर पैसा सर्व काही आहे. पण तोपर्यंत तू मंडपामध्ये आली होतीस. राजेश म्हणाला, नेहा, तू ह्या धोकेबाज माणसावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. हा खोटे बोलत आहे. माझे तुझ्यावर खरे प्रेम आहे. मी तुला आयुष्यात खूप खुश ठेवेन. नेहा म्हणाली, हे अंकल अजिबात खोटे बोलत नाहीत. ती म्हणाली, सर, तुम्ही मला बहुतेक ओळखले नाही. मी तुमची विद्यार्थिनी आहे. तुमच्या इमानदारीच्या चर्चा संपूर्ण शाळेमध्ये व्हायच्या. मी तुम्हाला पाहून लगेच ओळखले की तुम्ही माझे शिक्षक आहात. तुम्ही मला शाळेत जे शिकवले, आज तुमचे दिले गेलेले संस्कारांवर मी या योग्यतेची बनली आहे की आयुष्यामध्ये मी खूप नाव कमावले आहे. सर, तुम्हाला आठवत नसेल, पण जेव्हा शाळेतील सर्व विद्यार्थी मला माझ्या रंगरूपामुळे तिरस्कार करायचे, मला नावे ठेवायचे, तेव्हा तुम्हीच मला शिकवले होते की खरे सौंदर्य मनाचे असते. स्वतःला या योग्यतेचे बनव की ही वरवरची सुंदरता त्याच्यापुढे फिकी वाटेल. शंकरराव म्हणाले, नेहा, मला तुझा अभिमान वाटतो आहे, पण माझा मुलगा मी दिलेल्या संस्कारांना टिकवू शकला नाही. त्याने माझी इज्जत धुळीस मिळवली आहे. त्याने मला तोंड दाखवायला देखील जागा ठेवली नाही. पण तू माझे नाव उज्ज्वल केलेस. एका शिक्षकाच्या इज्जतेची लाज राखलीस बाळा. आनंदी राहा, असे बोलून त्यांनी तिला खूप सारे आशीर्वाद दिले. शंकरराव तिथे उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांची आपल्या मुलाच्या वतीने माफी मागू लागले. नेहा म्हणाली, सर, यात तुमची काहीही चूक नाही. तुम्ही यांना अजिबात माफी मागू नका. त्यानंतर नेहाने राजेशला फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले. ती म्हणाली, आज मी तुला तुझ्या योग्य ठिकाणी म्हणजे तुझ्या सासरी पाठवत आहे. आता राजेश शंकररावांचे हात जोडून माफी मागू लागला. तो म्हणाला, बाबा, माझ्यासारख्या नालायक मुलाला तर माफी मागण्याचा देखील अधिकार नाही. मी तुमची माफी मागतो. झालेच तर मला माफ करा. मी जे काही केले त्याचा मला पश्चाताप होतो आहे. शंकरराव आणि सुरेखाताईंनी त्याला केव्हाच आपल्या मनातून आणि डोक्यातून काढले होते. काही वेळाने शंकरराव आणि सुरेखाताई आपल्या घरी परत आले. सुरेखाताईंच्या कर्तृत्वाला रंगत आली. त्या आपल्या पतीच्या सोबतीने प्रगती करत राहिल्या. आज त्यांच्याकडे चांगले घर, गाडी, सर्व काही आहे. दोघेही गरजू आणि गरीब माणसांना मदत करतात आणि हे त्यांच्या जीवनाचे ध्येय झाले. कारण शंकरराव कधीही पैशाच्या मागे धावले नाहीत आणि नेहमी साधे जीवन जगले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? असा नालायक मुलगा ज्याने आपल्या आईवडिलांना रस्त्यावर आणले, त्याला शंकररावांनी माफ करायला हवे होते की नाही? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.